आपल्याला आपल्या घरातल्या स्त्रिया समजल्याच नाहीत. व्हिडिओ चुकवू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरू करूया. आपण अनेकदा बाहेरच्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या घरातल्या स्त्रियांना समजून घेण्यासाठी मात्र फार कमी वेळ देतो. आई, पत्नी, बहीण किंवा मुलगी या प्रत्येक स्त्रीची भूमिका वेगळी असते. त्या सतत कुटुंबासाठी काही ना काही करत असतात. पण त्यांच्या मनात काय चालले आहे, त्यांना काय वाटते, त्यांचा मानसिक थकवा किती आहे, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मानसशास्त्र सांगते की प्रत्येक व्यक्तीला दोन गोष्टींची सर्वाधिक गरज असते. एक म्हणजे आपल्याला कोणी समजून घ्यावे आणि दुसरी म्हणजे आपल्या भावनांचा आदर व्हावा. घरातल्या स्त्रियांनाही याच दोन गोष्टींची गरज असते. अनेक स्त्रिया दिवसभर घर, नोकरी, मुलं, आर्थिक जबाबदाऱ्या आणि नातेसंबंध सांभाळत असतात. त्या सर्वांच्या गरजा पूर्ण करताना स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात. हळूहळू त्यांचा मानसिक आणि भावनिक थकवा वाढत जातो. पण त्या नेहमीच तो थकवा शब्दात व्यक्त करतीलच असं नाही. कधी-कधी त्या चिडचिड करतात, शांत राहतात किंवा लहानशा गोष्टीवर रडतात. अनेकांना वाटते की त्या कारण नसताना रागवत आहेत. पण मानसशास्त्र सांगते की प्रत्येक वागण्यामागे काही ना काही भावना दडलेल्या असतात. त्या भावना समजून घेतल्या नाही तर गैरसमज वाढतात. घरातल्या स्त्रियांना नेहमी मोठ्या भेटवस्तूंची अपेक्षा नसते. त्यांना हवे असते थोडे कौतुक, थोडा आदर आणि थोडा वेळ. आज तू खूप मेहनत घेतलीस, तू आहेस म्हणून हे घर व्यवस्थित चालते, असे साधे शब्दही त्यांच्या मनाला मोठा आधार देतात. संशोधनातून असेही दिसून आले आहे की ज्यांना त्यांच्या कुटुंबाकडून भावनिक आधार मिळतो, त्यांच्यात ताण, चिंता आणि नैराश्याची शक्यता कमी असते. त्यामुळे घरात फक्त आर्थिक गरजा पूर्ण करणे पुरेसे नसते. भावनिक गरजाही तितक्याच महत्त्वाच्या असतात. अनेक पुरुषांना वाटते की ते दिवसभर काम करून घरासाठी पैसे कमवतात, त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली. पण नातेसंबंध केवळ पैशांवर टिकत नाहीत. त्यासाठी संवाद, सहकार्य आणि भावनिक जवळीक आवश्यक असते. स्त्रियांना अनेकदा स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यांचे छंद, आवडी आणि स्वप्ने हळूहळू मागे पडतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःसाठी जगण्याची संधी मिळत नाही, तेव्हा तिच्या मनात रिकामीपणाची भावना निर्माण होऊ शकते. आई झाल्यानंतर अनेक महिलांच्या आयुष्यात मोठा बदल होतो. शरीरात होणारे बदल, झोपेची कमतरता, मुलांची जबाबदारी आणि समाजाच्या अपेक्षा यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढू शकतो. अशावेळी त्यांना टीकेपेक्षा समजून घेण्याची जास्त गरज असते. काही वेळा घरातल्या स्त्रिया शांत असतात, म्हणून त्या आनंदी आहेत असे समजले जाते. पण शांतता म्हणजे समाधान असे नेहमीच नसते. अनेक जणी वाद टाळण्यासाठी स्वतःच्या भावना मनातच ठेवतात. त्यामुळे त्यांच्या शांततेचा चुकीचा अर्थ लावू नये. मानसशास्त्रात भावनिक मान्यता, इमोशनल व्हॅलिडेशन हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीच्या भावना योग्य आहेत हे स्वीकारणे. प्रत्येक समस्येचे उत्तर देणे आवश्यक नसते. अनेकदा फक्त मनापासून ऐकून घेणेही पुरेसे असते. घरातल्या स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करणेही खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या मताचा आदर केला जातो असे त्यांना वाटले तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कुटुंबातील विश्वासही अधिक मजबूत होतो. आपण अनेकदा त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवतो, पण त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे विचारत नाही. तुला कशाची गरज आहे? तू ठीक आहेस ना? मी तुला कशी मदत करू शकतो? असे साधे प्रश्नही नात्यात मोठा बदल घडवू शकतात. लहान मुलंही घरातले वातावरण पाहून शिकत असतात. जर त्यांनी आईला आदराने वागवताना पाहिले, तर तेही भविष्यात स्त्रियांचा आदर करायला शिकतात. त्यामुळे घरातला परस्पर सन्मान हा पुढच्या पिढीसाठीही महत्त्वाचा ठरतो. याचा अर्थ असा नाही की घरातल्या सर्व स्त्रिया नेहमीच बरोबर असतात. प्रत्येक माणसाकडून चुका होतात. पण चुका दाखवण्याची पद्धत आणि व्यक्तीचा आदर राखणे यामध्ये मोठा फरक असतो. शेवटी घरातल्या स्त्रियांना समजून घेणे म्हणजे त्यांच्याशी सहमत असणे नव्हे, तर त्यांच्या भावना, त्यांचा संघर्ष आणि त्यांचे योगदान यांची मनापासून दखल घेणे होय. जेव्हा घरात प्रत्येक व्यक्तीला ऐकले जाते, समजून घेतले जाते आणि आदर दिला जातो, तेव्हा ते घर केवळ राहण्याची जागा राहत नाही, तर मानसिक सुरक्षिततेचे ठिकाण बनते. लक्षात ठेवा, प्रेम व्यक्त करणे महत्त्वाचे आहे, पण समजून घेणे त्याहूनही महत्त्वाचे आहे. कारण ज्या व्यक्तीला आपण खरोखर समजून घेतो, तिला शब्दांपेक्षा आपल्या वागण्यातून आपुलकी आणि सुरक्षिततेची जाणीव होते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा.
मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.